आपण सोनारी या प्राचीन बौद्ध स्तूपसमूहामध्ये आलेलो आहोत आणि या स्तूपांचं आपण दर्शन घेत आहोत. इथे तुम्ही पाहत असाल की किती छान वातावरण आहे. इथले तरंग तुम्हाला अनुभवता येत असतील. तुम्ही जेव्हा इथे ध्यान कराल, जर तुम्हाला विपස්සना टेक्निक माहिती असेल किंवा कुठल्या ध्यान पद्धती माहिती असतील तर तुम्हाला इथले तरंग अनुभवता येतात जास्त प्रमाणात. असंही आपल्याला कळतं की वातावरणामध्ये किती प्रसन्नता आहे इथे. त्या वातावरणामध्ये प्रसन्नता असण्याचं कारण सरांनी सांगितलं की इथे अहर्तांच्या धातू रक्षा असतात, त्यांचे तरंग असतात. जो आपण सांचा स्तूप आपण तो काल पाहिला, त्या सांची स्तूपाच्या बहुतेक 4 स्तूप आहेत. इथे आग्नेय बाजूला असं म्हणतात की मुरेलखुर स्तूप आहे. नैऋत्य नैऋत्य बाजूला सोनारी आणि सतधारा साईड आहे आणि दक्षिणेला इकडे सारुमारू आहे. एक सारुमारू 125 किलोमीटर वरती आहे. परंतु 4 प्रमुख स्तूप आहेत. एक मुरेलखुर्दचा आहे त्या बाजूला सांचीच्या, एक अंधेर आहे जो मी काल तुम्हाला वर्णन केलं होतं. 5 किलोमीटर आम्हाला चालत जावं लागलं तिथे, कारण तिकडे वाहनांची सोय नसते आणि असं डोंगरावरती झाडांमध्ये आहे. आणि त्यानंतर या बाजूला हा सोनारी आणि आपल्या रस्त्यामध्ये आता एक सतधारा म्हणून एक साईट लागली होती, कोणी पाहिली नसेल. परंतु आता आपण कर्कवृत्त पाहून त्या सतधारा स्तूपाकडे जाणार आहोत. त्या सतधारा स्तूपाच्या इथे पण सांची स्तूपापेक्षा मोठा आकाराने स्तूप आहे. त्याच्या अवतीभोवती आता सध्या 31 स्तूप आहेत. असे 100 स्तूप असू शकतात असं म्हटलं जात होतं तिकडे. आणि त्या जागेचं नाव सतधारा आहे. सहस्त्रधारा असं या शब्दावरून ते सतधारा असं तिचं नाव पडलं होतं. तर सध्या आपण सोनारी पाहतोय. यानंतर भंतेजी आपल्याला शील देतील, आपण वंदना घेणार आहोत आणि 10 मिनिटं बोलतील. त्यानंतर आपण हे पाठीमागचे स्तूप जे आहेत ते पाहून आपण पुढे सतधाराकडे जाऊ. संबुद्धो भगवा बुद्ध भगवंतं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमामि. सुपटिपन्नो भगवतो श्रावक संघो संघं नमामि. याचना सुवंदामि भन्ते द्वारतेनं कत्तं सबपराधं गमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकासवन्दामि भन्ते द्वारतेनं कत्तं सबपराधं गमतु मे भन्ते. तृतीयंपि ओकासवन्दामि भन्ते द्वारतेनं कत्तं सबपराधं गमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. तृतीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन सह शीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. यमहं वदामि तं वदेथ आं भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं
बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि इति शरणागमनसम्पन्नं आं वन्दे पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरय मज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादयामि तिसरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वापमादेन सम्पादेथ आं वन्दे साधु 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 बुद्धं नमामि बुद्धं नमः धम्मं नमामि धम्मं नमः संघं नमामि संघं